सर्वांना नमस्कार मित्रहो. आज आपण तुमच्यापैकीच काही जणांच्या आग्रहास्तव एका खास महत्त्वाच्या विषयावर आपण आज बोलणार आहोत आणि तो आहे की कोरोना होऊन गेल्यानंतर जे काही कॉम्प्लिकेशन्स माणसांमध्ये झालेले आहेत, ज्याचा त्रास ते आणखीही भोगत आहेत आणि परेशान आहेत त्या त्रासामुळं, त्या त्रासाची कारणं कोणती आहेत, त्याच्यावर काय केलं पाहिजे, त्याच्यावर उपाय काय आहे आणि त्याच्यातून कशा प्रकारे त्याला हाताळता येईल, कशा प्रकारे त्यातून चांगल्या प्रकारे जगता येईल आणि तो त्रास आपल्याला जास्त होणार नाही याची काळजी घेण्याकरता हा व्हिडिओ केलेला आहे. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या त्रासासाठी कशी काळजी घेतली पाहिजे हे नक्की समजून येईल. हे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स म्हणतो आपण याला, किंवा याला लॉंग कोविड असं सुद्धा म्हणतात. तर याच्यातले तुम्ही पाहता, तुमच्यापैकी कुणी जवळचे असतील, तुम्ही स्वतः असाल, कदाचित घरातले असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील, की कोविडच्या अगोदर त्यांना हा आजार नव्हता आणि कोरोना होऊन गेल्यानंतर मग हा आजार त्यांच्या पाठीमागे लागला. अशी खूप उदाहरणं आहेत. काही जणांना काय होत असेल की वजन वाढलं असेल कोरोनानंतर, काही जणांना धाप लागलेली असेल, आत्ता पण सध्या त्यांना थोडी हालचाल केली की धाप लागत असते, काही जणांचा रक्तदाब वाढला असेल, काही जणांना हृदयाचा त्रास झालेला आहे, कुणाला सांधेदुखी झालेली आहे, कुणाला शुगरची बिमारी म्हणजे नव्हती अगोदर परंतु आता साखर वाढलेली आहे. म्हणजे असे जे काही त्रास आहेत सगळे, हे त्रास कशामुळे झालेले आहेत? तर काही कारण कशी आहेत की त्यावेळेला, कोरोनाच्या वेळेला जी काही औषधं देण्यात आली, ती औषधं, त्याचे काही दुष्परिणाम, विशेषतः त्याच्यामध्ये जे स्टेरॉइड्स होते त्याचे दुष्परिणाम, किंवा कोरोनाचे जे जंतू आहेत त्यांचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, कोरोना या आजाराचे जे काही काय म्हणतो आपण त्याला, नंतरचे राहणारे इफेक्ट्स असतात, ज्याला फुटप्रिंट्स म्हणतो आपण, हे जे काही आहेत त्याचे ते फरक असेल, किंवा दुसरं काय झालेलं आहे की लाईफस्टाईल चेंजेस त्यावेळेला जे झाले, म्हणजे काय की लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊनच्यामुळं लोकांना बाहेर नाही निघता आलं. मग बऱ्याच जणांनी काय अंदाज काढला की बाहेर निघता येत नाही, म्हणजे आता व्यायाम कसा करायचा, आणि व्यायाम न केल्यामुळं आणि सतत घरात असल्यामुळं जास्त खाण्यात पण आलं. म्हणजे ही सगळी कारणं आहेत, एक ना दोन अशी अनेक कारणं त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत आणि त्याच्यामुळं मात्र हे सगळे दुष्परिणाम आता सध्यापर्यंत ते चालू आहेत. आता याच्यामध्ये श्वासाच्या ह्याच्यावरचे जे दुष्परिणाम आहेत पहिल्यांदा आपण पाहू. श्वास, दम लागतो, बऱ्याच जणांना धाप लागते. आणखी सुद्धा म्हणजे काय झालेलं आहे की फुफ्फुसाचं जे कार्य होतं अगोदर चालू, ते नॉर्मल पूर्ववत आलेलं नाही. काही जणांना तर आणखी मधून खोकला सुद्धा लागतो. म्हणजे काय झालेलं आहे की फुफ्फुसाची जी कॅपॅसिटी होती, जे हवा आत ओढण्याची जी क्षमता होती, जे ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता होती, ती क्षमताच कमी झाली, त्याची कॅपॅसिटी कमी झाली आणि बऱ्याच जणांच्या मध्ये लंगचं फायब्रोसिस झाले. म्हणजे काय, काही पेशींची संख्या तिथल्या खूप कमी झालेली आहे आणि ते धागे, तंतू, दोरे अशा प्रकारे त्या फुफ्फुसाची रचना बनलेली आहे, त्याला म्हणतो आपण फायब्रोसिस झालेलं आहे. तर अशा प्रकारे फुफ्फुसांच्या मध्ये बदल झालेले आहे. आता कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम म्हणजे हृदय आणि रक्तवाहिन्या, याच्यामध्ये काय झालं पहा की छातीमध्ये दुखणं आणखीही काही लोकांच्या सुरू आहे, धडधड होतं बऱ्याच वेळेला, ही वाढतं, अनियमित हृदयाचा वेग किंवा नाडीचा वेग हा अनियमित होतो. तसंच ब्लड क्लॉट्स हा तर खूप मोठं कॉम्प्लिकेशन आहे. रक्ताच्या गाठी बनल्या आणि रक्ताच्या गाठी बनल्यामुळं काय झालं की बऱ्याच जणांना अगोदर कसलाही हृदयाचा त्रास नसताना नंतर हार्ट अटॅक येऊन गेले. हार्ट अटॅक आणखीही त्रास होतो त्यांना हृदयाचा. तसंच त्यांचा ब्लड प्रेशर, रक्तदाब वाढला. म्हणजे याच्यामुळं काय झालं की सगळी कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, रक्ताभिसरण संस्था जी आहे ही सगळी डिस्टर्ब झाली. तसंच जे मेंदू आहे, मज्जासंस्था जी आहे, नर्वस सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सगळ्यात जो दुष्परिणाम झालेला आहे तो आहे ब्रेन फॉग ज्याला म्हणतो आपण. म्हणजे मानसिकतेवर परिणाम झालेला आहे. खूप माणसं तेव्हापासून निराशेमध्ये आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत, ताणतणावामध्ये गेलेली आहेत. आणखी त्याच्यातून बरेच जण बाहेर नाहीत आलेले. याच्यामध्ये काय झालेलं आहे की कॉग्निटिव्ह फंक्शन जे म्हणतो आपण मेंदूचे, जे लहान लहान कार्य असतात, महत्वाची कार्य असतात, कोऑर्डिनेशनची जी कार्य असतात, ही कार्य बिघडलेली आहेत. बऱ्याच जणांचं अर्धं डोकं असेल, पूर्ण डोकं असेल, ते पण दुखत आहे. काही जणांची झोप डिस्टर्ब झालेली आहे. तेव्हापासून बऱ्याच जणांना चांगली झोप पण येत नाही.
तर अशा प्रकारे हे डिप्रेशन, मानसिकता याच्यावर पण परिणाम झालेला आहे. तसंच मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम जे म्हणतो आपण, म्हणजे सांधे आणि स्नायू याच्यावर काय परिणाम झालेला आहे का आतापर्यंत लोकांचा बऱ्याच जणांचा थकवा गेलेला नाही. तसंच अशक्तपणा पण गेलेला नाही. काही जणांना तर वेदना होतात. स्नायूच्या ठिकाणी पायाला गोळे येणं, खूप दुखणं, अंग दुखणं, मानपाठ, कंबर हे पण त्रास सगळे होत आहेत. आणि बऱ्याच जणांच्या पाठीमागं तर सांधेदुखी, इतकी बेकार सांधेदुखी लागलेली आहे. त्यांचे सांधे अगोदर दुखत नव्हते, पण आता एवढे जास्त दुखत आहेत. हे त्यांच्या पाठीमागं या मस्क्युलोस्केलेटल सिस्टीममध्ये हे सगळे दोष झालेले आहेत. तसंच पचन संस्था, या पचन संस्थेमध्ये काय झाले की जे मधला बॅक्टेरियल फ्लोरा जो असतो, जे चांगले कार्य करणारे जे जंतू असतात, हे त्यावेळेला डिस्टर्ब झाले, कमी झाले, त्या औषधांनी म्हणा, त्या आजारांना म्हणा. आणि त्यामुळं काय झालं की पचन बिघडलं. ते पचन आणखी सुद्धा काही जणांचं पूर्ववत आलेलं नाही. आता काही जणांना काय होतं, भूक कमी लागते, मळमळ होते बऱ्याच वेळेला, तसंच पोट साफ होत नाही. तसंच अन्न पचन ही क्रिया बिघडल्यामुळं बऱ्याच जणांचं वजन वाढलेलं आहे. कोरोनाच्या पूर्वी वजन कमी होतं, पण आत्ता वजन वाढलेलं आहे. आणि बऱ्याच जणांची शुगर म्हणजे साखर रक्तातली वाढून त्यांच्या मागे डायबिटीस लागलेला आहे, ज्यांना अगोदर तो नव्हता, परंतु आत्ता तो लागलेला आहे. असे पण बदल त्याच्यामध्ये झालेले आहेत. काही जणांच्या किडनी किडनी डॅमेज झालेल्या आहेत, किडनी खराब झालेल्या आहेत, आणि त्याच्यामुळं रिनल फेल्युअरमध्ये जाऊन त्यांचं रक्तदाब वाढणं, त्यांची शुगर वाढणं, असा पण ताणतणावानं हे पण दुष्परिणाम होत आहेत. तर असे हे जे दुष्परिणाम आहेत कोरोनाच्या नंतर झालेले, आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा कोणता पॉईंट आहे की याच्यावर काय करायचंय, हे कशा प्रकारे आता हाताळायचे. एवढे वर्ष झाले, आता याच्या पुढे काय ते आयुष्यभर सोबत राहणार आहे का? नाही. आपण जर प्रयत्न केला, आपण जे आता चर्चा करणार आहोत त्या प्रकारे जर हाताळणी केली, तर हे सगळे त्रास हळूहळू हळूहळू कमी होऊन जातील. हे झटकन होणार नाही, कारण आता हे खूप दिवसाच्या त्रास मागे लागलेले आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, आता डॉक्टरांकडे तुम्ही गेलात तर आमची पद्धत कशी आहे डॉक्टरांची जनरली, की सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट म्हणतो आपण त्याला. तुमचा जो त्रास आहे त्या त्रासावरची गोळी द्यायची, त्या त्रासावरचं औषध द्यायचं, त्या त्रासावरचं इंजेक्शन द्यायचं. म्हणजे कसं, तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर त्याचीही देणार, किंवा तुम्हाला बीपी वाढलाय तर बीपीची गोळी, शुगर वाढली शुगर. म्हणजे अशा प्रकारे सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट म्हणतो आपण ह्याला. जसा जसा त्रास आहे त्यावरची औषधं देतो. तर हे झाली पहिला पार्ट उपचाराचा, आणि ते येणं पण आवश्यक असतं, कारण तेवढ्या पुरता तरी तो त्रास कमी झाला पाहिजे. यापेक्षा पुढचं असतं की स्पेसिफिक ट्रीटमेंट. स्पेसिफिक म्हणजे कसं, त्या त्या रोगावरची, त्या त्या जे त्रास आहे त्याच्यावरची स्पेसिफिक औषध, म्हणजे जनरली औषधं न देता स्पेसिफिक औषधं पण देऊन तो कंट्रोल करता येतो. पण आता हे असं किती दिवस देणार, किती दिवस करणार, ह्या दोन्ही याचं सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट असो किंवा स्पेसिफिक असो, ही कशी साथ सतत द्यावी लागणार का? तर याच्यासाठी हे करायची गरज पडू नये म्हणून आपण जे पाहणार आहोत त्याच्यामध्ये एक आहे महत्वाचं, की ज्याला म्हणतो आपण रिहॅबिलिटेशन. म्हणजे काय, लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करायचे आहेत आपल्याला, तुमच्या दैनंदिनीमध्ये चेंजेस करायचे, बदल करायचे, आहारामध्ये, वागण्यामध्ये, सवयीमध्ये, उठण्यामध्ये, झोप, हे सगळ्या ज्या सवयी आहेत याच्यामध्ये आरोग्याला हानिकारक जे जे असतील ते स्वतः ओळखून सोडून दिलं पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्हाला कळत असतं, कळत नाही असं नाही, आपण जे करतोय हे आरोग्याला चांगलं नाही हे कळलं की ते वळलं पाहिजे. म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे की सकाळी उठण्याची वेळ ही नियमितपणानं थोडं लवकर उठायचं. सकाळी 5:30-6च्या आसपास उठण्याची वेळ ठेवा. संध्याकाळी झोपण्याची वेळ एक 10च्या आसपासची ठेवा. हे असं हे पहिला बदल इथून करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण स्पेसिफिक एका एका त्रासाच्या बद्दल बोलूया, की ज्यांना धाप लागत आहे, ज्यांना दम लागत आहे, थोडी हालचाल केली की एकदम ज्यांना बोलू सुद्धा शकत नाही, तर अशा व्यक्तींनी काय करायचं की थोडं खोल श्वास घेण्याचा नेहमी सराव करायचा, प्रॅक्टिस करायची. जेवढं जमेल तेव्हा, जेव्हा जमेल तेव्हा, आणि जेवढं जमेल तेवढंच, पण ते करत राहा. एक 5 वेळेला करा, सुरुवातीला 10 वेळेला करा, थोड्या वेळानं करा, अर्ध्या एक तासानं पुन्हा रिपीट करा, एका तासानं पुन्हा, पण खोल श्वास घ्यायची. म्हणजे काय होईल, त्या फुफ्फुसाची कपॅसिटी वाढेल. आणि थोडं काय करायचं, एक अर्ध्या तासानं उठून थोडं तुम्ही काय 4 पावलं 10 पावलं जे काय तुम्हाला चालणार असेल शक्य, 2 मिनिट 5 मिनिट तेवढं तुम्ही चालायचा प्रयत्न करा. थोडी धाप लागत असेल लागू द्या, परंतु थोडं चाला. थोडी धाप लागली, बऱ्या प्रकारे जेवढं तुम्हाला ऍडजस्ट होईल तेवढं करायचं आहे आपल्याला. हे खोल श्वास घेणं आणि शरीराच्या हालचाली,
हालचाली ह्या अत्यंत आवश्यक आहेत. त्याच्यामुळं काय होईल की या खोल श्वास घेण्यानं आणि तुमच्या हालचालीमुळं जे गॅसेस एक्सचेंज आहे आपल्या फुफ्फुसामध्ये होणार, म्हणजे ऑक्सिजनमध्ये घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं, हे क्रिया चांगल्या प्रकारे सुधारायला मदत होईल. आमचे काही पेशंट आहेत की जे फक्त आपल्या कॉटवरून उठून लघवीला सुद्धा जाऊ शकत नव्हते तिथं आपल्या ह्याच्यामध्ये, किंवा तिथपर्यंत पण धाप लागायची. आज ते रुग्ण 2-2, 4-4, 5-5 किलोमीटर भरभर चालत जाऊन येत आहेत. हा बदल होऊ शकतो, फक्त याच्याप्रमाणे करायचा. आम्ही जे बाकीच्या गोष्टी सांगू त्या पण त्याच्याबरोबर पाळल्या पाहिजे. तसं श्वासाचे काही व्यायाम असतात, जसे काही प्राणायाम असतात. तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच करा. एकदम अति करायचा प्रयत्न करू नका. जे थोडेसे जमतील त्याप्रमाणे करा. तुम्ही काही ते अनुलोम विलोम असेल तशा प्रकारे करा. कुठली योगासनं असतील त्या प्रकारचा करायचा प्रयत्न करा. आणि तुमचं जे फुफ्फुसाचं कार्य आहे ते चांगल्या प्रकारे सुधारण्याचा प्रयत्न करा. थोडं मोकळ्या हवेमध्ये, खिडक्या वगैरे उघड्या, कारण ज्या रूममध्ये तुम्ही राहताय त्याच्यामध्ये क्रॉस व्हेंटिलेशन झालं पाहिजे, हवा आली आणि गेली पाहिजे. हे पण काळजी तुम्ही घ्या. आणि काही फिजिओथेरपी पण असतात. फिजिओथेरपीच्या सल्ल्यानं पण सुद्धा तुम्ही फुफ्फुसाचे आणि श्वासाचे व्यायाम करू शकता. हे जर केलात तुम्ही तर जी औषधं सध्या चालू आहेत ती लगेच बंद करायची गरज नाही, परंतु त्याचा हळूहळू डोस कमी लागेल. ऑक्सिजन जर काही जणांना लागत असतो तो नंतर खूप कमी लागत लागत तो हळूहळू बंद होईल. तर अशा प्रकारे करा. आता दुसरं जे आहे की ज्यांना हृदयाचे त्रास किंवा रक्तवाहिन्यांचे त्रास झालेले आहेत किंवा रक्त गोठलं आणि हृदयाचा त्रास झाला, आता त्यांना औषधं चालू आहेत, गोळ्या चालू आहेत, त्या चालूच ठेवायच्या आहेत. पण जे आपले बाकीचे जे नियम असतात, कुणाचं वजन वाढलेलं असेल त्याच्यामुळे त्रास असेल, कुणाची शुगर पण वाढलेली असेल, तर ते औषधं सध्याच बंद नाही करायची. आपण काय करायचं आहे की आपण जे जनरल प्रिन्सिपल्स बोलतो आपल्या ह्याच्यातले, सगळ्यात महत्वाचं हे पहा की तुमच्या आहारामध्ये काही कमतरता आहे का, किंवा नको असलेला आहार तुम्हाला जातोय का, हे पण पहा. आणि विशेषतः तुमच्या आहारामध्ये प्रथिनं, प्रोटीन्सचं प्रमाण भरपूर आहे का, ते पण पहा. रक्त तपासून पहा प्रथिनांचं किती आहे, प्रोटीन्स ॲडिक्युएट ठेवण्याचा प्रयत्न करा. नंबर 2, जे अँटीऑक्सिडंट्स असतात किंवा व्हिटॅमिन्स असतात ते पण चांगल्या प्रकारे, त्याच्यात विशेषतः व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 यांचं प्रमाण चांगल्या लेवलला असलं पाहिजे याची खात्री करा. जर ते कमी असेल तर ते वाढवून घ्या, कारण ते वाढल्याशिवाय तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढणार नाही. आपल्याला या सगळ्या याच्यातून काय करायचं आहे की तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची, आणि इम्युनिटी एकदा वाढली, तुमचा स्टॅमिना एकदा वाढला की प्रत्येक आजार हा त्याचं स्वरूप सौम्य सौम्य व्हायला लागेल. म्हणून काय करायचं की आपण हे जे घटक आहेत, तसंच को एन्झाईम Q10 हा एक महत्वाचा घटक आहे. कोएन्झाईम Q10 हे कमी असेल तर ते पण तुम्ही पाहिलं पाहिजे आणि त्याची पण भरपाई केली पाहिजे. हे सगळ्यात चांगला अँटी ऑक्सिडंट आहे आणि हे सगळ्या महत्वाच्या अवयवामध्ये, हृदयामध्ये, लिव्हरमध्ये, किडनीमध्ये हे सुरक्षा करण्याचं काम करत असतं. म्हणून याचं पण लेवल पाहिली पाहिजे. शुगर जर असेल त्यांनी चालणं सतत सतत जास्त वाढवलं पाहिजे. सतत फिरा आणि स्मॉल अँड फ्रिक्वेंट डाएट म्हणतो आपण, म्हणजे काय, कमी कमी खा, 3 वेळेला खा, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि 2 वेळच्या जेवणामध्ये मध्ये काही खाऊ नका. हे त्यांनी नियम पाळला पाहिजे. आपल्या गरजेप्रमाणेच खा. आणि मग काय होईल की तुम्ही एकदा फिरायचं थोडं जास्त केलं, कारण चालण्यानं काय होतं की तुमच्या कॅलरीज वापरल्या जातात, शुगर सुद्धा वापरली जाते, आणि ही लेवल कमी होऊ लागली तुमची, मग डॉक्टर तुमची औषधं कमी करतील. आणि कमी करत करत मग हळूहळू ते किती कमी होतात किंवा बंद होतात त्याचा त्रास तर तुम्हाला लगेचच कमी व्हायला जाणवेल. तसंच तुमचं वजन वाढलेलं असेल तरी सुद्धा गोड पदार्थ खाऊ नका, चरबीचे किंवा फॅट तेलयुक्त असे पदार्थ खाऊ नका, किंवा जे डबाबंद पाकिट बंद असतात ते खाऊ नका. तुमचा व्यायाम सकाळ करा, संध्याकाळ करा. हे सगळं, आणि विशेषतः या सगळ्या बिमाऱ्यांच्या मध्ये पाणी कमी पडू देऊ नका. पाणी जर कमी पडलं तर कुठलाच अवयव चांगल्या प्रकारे कार्य करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, बॉडीला डिटॉक्स जे व्हायचं असतं, विषारी घटक बाहेर टाकून द्यायचे, ते फुफ्फुसातले असतील, ते किडनीमधले असतील, लिव्हरमधले असतील, हृदयाकडचे, रक्तातून सगळे जे टाकायचे आहेत ते बाहेर चांगले नाही पडले तर मग कार्य चांगलं होणार नाही. म्हणून ही पण काळजी घेतली पाहिजे. तसंच काय केलं पाहिजे की आराम करणं आणि व्यायाम करणं हे दोन्ही आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल की हे दोन्ही कसं सांगता, इकडे म्हणता तुम्ही की आराम केला पाहिजे, पुन्हा म्हणता की इकडे व्यायाम केला पाहिजे. म्हणजे जे बॉडीला गरज आहे आवश्यक तेवढी रेस्ट पण घ्या. खूप धावपळ दिवसभर असं करू नका, आणि खूपच आराम असं पण करू नका. तसंच व्यायाम सुद्धा जो करायचा आहे तो हळूहळू तुमच्या शरीराला जी आता सवय असेल त्याच्यात थोडीशी वाढवा, पुन्हा थोडं वाढवा, काही दिवसानं वाढवा, 8 दिवसानं वाढवा.
असं वाढवत 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 व्यायाम वाढवित नाही. म्हणजे काय होईल, त्याच्यामुळं पण तुमचा स्टॅमिना वाढेल. हे 2 घटक अत्यंत महत्वाचे आहेत. रात्रीची गाढ झोप आली पाहिजे. 10 ते 6 7-8 तास तुम्ही झोप घ्या. आणि ही गाढ झोप येत नसेल तर त्याच्यावर मार्ग शोधा, सल्ला घ्या. परंतु झोप चांगली आली पाहिजे, हे पण महत्वाचं. म्हणजे ते काय झालं, आरामाचा भाग झाला आणि व्यायाम हा हळूहळू वाढवत चला. तसंच आपण जे म्हणतो की प्रीबायोटिक प्रोबायोटिक, थोडं आंबट नसलेलं ताक आणि दही ते पण मध्ये घ्या. मोड आलेली कडधान्य ते पण घ्या. म्हणजे काय म्हणतो आपण, प्रोटीन्स प्रथिनांचं प्रमाण चांगलं झालं पाहिजे. आणि जे निसर्गातून आलेलं असतं, फळे, पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश, किंवा जे आपण सलाड्स म्हणून खायला सांगतो, हे सलाड्स प्रत्येक जेवणामध्ये थोडं 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 अत्यंत आवर्जून पाळा. त्याच्यानं तुमची आणखी रोगप्रतिकारशक्ती वाढेल, तुमचा स्टॅमिना त्याच्यामुळे वाढेल. तसंच जी नेहमीची जी काळजी घ्यायची असते, इतर काळजी म्हणजे काय म्हणतो आपण, की स्वच्छता पाळणं, वारंवार हात सतत धुत राहणं, किंवा विनाकारण हात चेहऱ्याला न लावणं. जेव्हा तोंड धुवायचं आहे, की जेव्हा आंघोळ करायची त्याच वेळेला स्वच्छता, डोळ्यांना किंवा तोंडाला नाक असे बोट घालणं किंवा हात लावणं हे टाळलं पाहिजे. स्वच्छता पाळली पाहिजे. मानसिकता चांगली, सकारात्मक, आणि मला याच्यातून बाहेर यायचं आहे, ही मानसिकता चांगल्या प्रकारे करूनच या व्हिडिओची अंमलबजावणी केली तर फरक चांगल्या प्रकारे पडेल. तसेच नियमितता, ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या नियमितपणानं करा. तसंच जो आहार आहे तो चांगल्या प्रकारे घ्या. व्यायाम नियमितपणानं करा. आणि व्यसनं काही असतील, तुम्हाला तंबाखू, गुटखा, सुपारी, धूम्रपान काय जे असेल ते टोटल बंद करा. त्याला अजिबातही चालत नाही. आणि अल्कोहोलची सवय असेल तर ते सुद्धा बंद करा. बंद होत नसेल तर अत्यंत कमी प्रमाण करा. हे अत्यंत महत्वाचं आहे. हे पाळणं म्हणजे काय होईल, तुमची इम्युनिटी, रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढेल. मात्र हे करत असताना स्वतःच्या मनानं मेडिकल दुकानावर जाऊन ओव्हर दी काउंटर जे आपण म्हणतो ड्रग्ज जे मिळतात, अंगदुखीची गोळी, डोकेदुखीची गोळी, पाठदुखीची गोळी, पित्ताची गोळी, असलं काहीही घेऊ नका. हे पण पथ्य पाळा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. नुसती काळजी करू नका की आता कोविडच्या नंतर माझ्या मागे आता हे लागलेलंच आहे, आता मरेपर्यंत हे काय सुटत नाही, असं नाही होणार. हे सगळं कमी होऊ शकतं. फक्त आपण जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमांची अंमलबजावणी करायचा प्रयत्न करा. त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. तुम्हालाही स्वतःला बऱ्याच गोष्टी समजत असतात आणि आपण आपल्या बाकीच्या व्हिडिओमधून सुद्धा बरेच नियम सांगितलेले आहेत. त्या व्हिडिओंची पण गरज पडली तर थोडी पुनरावृत्ती करा, पुन्हा रिव्हिजन द्या. आणि हे सगळे संबंधित असलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माझी एक कळकळीची विनंती पुन्हा पुन्हा आहे की बरेच जण व्हिडिओ पाहतात, ऐकतात, परंतु त्याप्रमाणे कृती करत नाही. आमचं सगळ्यात मोठं दुःख आहे. आम्ही हे करतोय म्हणजे तुम्ही कृती केली पाहिजे. कसं आहे, जर कितीही तुम्हाला नॉलेज मिळालं, आरोग्याचंही नॉलेज मिळालं किंवा कुठलंही मिळालं, आणि त्याची जर तुम्ही कृती नाही केली तर बिना कृतीचं त्या नॉलेजला काहीही अर्थ नसतो. म्हणून ही कृती करणं अत्यंत आवश्यक आहे. ही आजपासून पाळायला सुरुवात करा. जे कुठला प्रॉब्लेम असेल, जे कुठली अडचण असेल, त्याबद्दल आम्हाला कॉमेंटमध्ये तुम्ही विचारा. आम्ही प्रत्येक कॉमेंटचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. म्हणून हे सगळे नियम पाळा. काळजी घ्या, काळजी करू नका, हे पुन्हा एकदा सांगतो. तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते. सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून